यंदा खरीपाच्या प्रारंभी शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका तयार झाली आहे। शेतीमाल विक्री अभावी पैशांच्या तजवीजीचा ताण असतानाच ओढताण करून पेरलेल्या सोयाबीनची उगवण न झाल्याच्या तक्रारीचा ओघ सुरू झाला आहे। राज्यात ठिकठिकाणी 30 ते 70% सोयाबीन बियाणे न उगवल्याचे समोर येत आहे। विशेषतः सरकारी कंपनीसह खासगी कंपन्यांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी अधिक आहेत। त्यामुळे आधी समस्येमध्ये भरडलेल्या अशा अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकटही उभे ठाकले आहे। गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन बियाणांचा राज्यात तसा तुटवडा आहे। राज्य कृषी विभागही वारंवार शेतकऱ्यांनी स्वतःचे घरचे सोयाबीन बियाणे म्हणून वापरावे असे आवाहन करीत आहे। याकरिता सोयाबीनचा उतारा तपासण्याची मोहीमही यंदा विभागाने राबवली। याशिवाय महाबीजसह इतर कंपन्यांकडूनही बाजारात सोयाबीन बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे। गेल्या वर्षीही सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या हजारो तक्रारी आल्या होत्या। त्याचप्रमाणे यंदाही याच स्वरूपाच्या तक्रारी यंदाही आल्याने शेतकरी हतबल झाला आहे। मराठवाडा विदर्भासह राज्यातील महत्त्वाच्या सोयाबीन पट्ट्यात या तक्रारीचा ओघ सुरू झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे। एकरी किमान 15,000 रुपयापर्यंत नांगरटी, मशागत, बियाणे, खते, मजुरी आदींवर खर्च झाला आहे। विदर्भातील सर्वच जिल्ह्यात बियाणे उगवण्याविषयी तक्रारीत प्रचंड वाढ झाली आहे। बरोबर 335 ही व्हरायटी होती आणि महाबीज 335 आणि 93 अशा दोन व्हरायटी होत्या। या व्हरायटीचे जे बियाणं आहे ते त्याची जी उगवण शक्ती आहे एकदम कमी 10% जवळपासच आहे। महागुजरात 335 ह्या व्हरायटीच्या 14 बॅग पेरल्या होत्या। त्या बियाण्याची उगवण शक्ती कमी असल्यामुळे त्या निघाल्या नाहीत, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट आमच्यावर ओढवलं। त्यामुळे आर्थिक मी माझ्या 20 एकरावर महाबीज JS 335 ची सोयाबीनची पेरणी केली। पाऊस आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पेरणी केल्यानंतर पाऊस न आल्यामुळे स्प्रिंकलरचं पाणी दिलं तरी पण महाबीजचे जे JS 335 चे बियाणे आहे ते अंदरल्या अंदर सर्व कुंजले। ती पेरणी केली JS महागुजरातचे JS 335 या वाणाची पेरणी केली असता माझ्या व माझ्या आईच्या नावावर 14 एकर शेत असून यामध्ये मी पेरणी केली असता पाणी देऊन सुद्धा बियाणे उगवले नसल्याने गेल्या 2 दिवसापासून शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या उगवण शक्ती संबंधात काही तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या सर्व तक्रारी आम्ही तालुका कृषी अधिकारी अंतर्गत त्या सर्व तक्रारी आम्ही घेतलेल्या आहेत आणि जेव्हा ह्या तक्रारी आल्या त्यानंतर लगेच स्वतः तालुका कृषी अधिकारी साहेब निलेश वानखडे सर आणि कृषी विभागाचे सर्व कर्मचारी थेट फील्डवर जाऊन स्वतः त्या स्थळाची पाहणी केलेली आहे आणि या तक्रारी घेतल्यानंतर पुढील कारवाईस्तव आम्ही सविस्तर त्या तक्रारी पुढील कारवाईस्तव वरिष्ठांकडे पाठवले आणि शेतकरी बांधवांना माझ्या यासंबंधी एक कृषी विभागातर्फे मी निवेदन करतो की ज्या प्रकारची ज्या जातीची सोयाबीनची तुम्ही पेरणी केलेली आहे त्या जातीची तुम्ही सविस्तर पक्के बीज आणि ती जी वेस्टर्न आहे जी पाकिट आहे ती तुम्ही शेवटपर्यंत हंगामाच्या शेवटपर्यंत तुम्ही ती जपून ठेवा। गुरुदेव इस्मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।